नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। गावठी परी दुनियेला दाखवते माज, वाजव मन्या नाचवते तुला मी आज। गावठी परी दुनियेला दाखवते माज, वाजव मन्या तुला मी नाचवते आज। आज आपण शाळा घेणार आहोत बोंबलीची। मंडळी, आज मी खूप खुश आहे, माझ्या अंगावर काटा आलाय आणि मला खूप अभिमान वाटतो आहे आणि मला खरंच एकदम रक्त सळसळत आहे। मला ना असा एकदम जोश येतो आणि काहीतरी असं अंगात माझ्या संचारतं। मी एकदम वेडीपिशी होऊन जाते जेव्हा मला कुठे आपली संस्कृती दाखवण्याची संधी मिळते आणि मला तोच क्षण असतो, तोच एक क्षण जिथे मला पुरेपूर व्हिडिओ व्हायरल करण्याची संधी असते, खूप सारे व्ह्यूज लाटण्याची संधी असते आणि ती संधी आज आली आहे मंडळी। मी आज खूप खुश आहे, खूप खूप खुश आहे। फायनली मला नऊवारी साडी नेसायला मिळणार आहे, नाहीतर या रिॲक्शनवाल्यांनी माझा पुरेपूर बंदोबस्त केला होता। पण मी मराठी मंडळाचे आभार मानते की त्यांनी हा प्रोग्राम फायनली काढला आणि त्याच्यामध्ये ती साडी नेसणं कंपल्सरी केलं, ज्यामुळे मी ज्या क्षणाची इतकी आतुरतेने वाट पाहत होती तो फायनली आला। थँक्यू मराठी मंडळ, थँक्यू। आता माझं रक्त उसळलंय आणि तुमच्यामुळे मला वेगवेगळे मराठी साड्यांचे प्रकार पण बघायला मिळाले। आता मी इंडियाला जाणार तेव्हा मी आवर्जून त्या साड्या नवीन घेऊन येणार आणि तुम्हाला पण दाखवणार। चला तर मग आता आपल्याला बरीच तयारी करायची आहे, तर मी आता किचनमध्ये जाते आणि सगळं आवरून घेते, तुम्हाला पण दाखवते। तर आता मी आवरून घेतलं आहे, माझी तयारी पण झालेली आहे। तर आता हा माझा लुक मन्या दाखवेल तुम्हाला। अरे, एकदम पार्वती माने दिसताय तुम्ही। तर पार्वती मानेचा लुक क्रिएट केलात का बोंबलताई? ग बोंबले, जेव्हा असं लाज लज्जा असं अदा असं काहीतरी दाखवायचं असतं ना, तर आपलं बॉडी स्ट्रक्चर, आपलं पोस्चर आपण तसं ठेवायचं असतं। हे काय एकदम संचारल्यासारखी, एकदम अंगात एकदम ताठच झालीस, एकदम मोडेन पण वाकणार नाही, झुकेगा नाही साला। बॉडी लँग्वेज आणि तुझं ते अटायर आणि तुझे एक्सप्रेशन काहीच मॅच होत नाही आणि प्रत्येक वेळेला तिथे ते ढोल ताशा वाजवत होती तर तुझं तोंड का उघडतं ग? नुसतं आ करून आ वाजते नुसती, बंद कर, माशी जाईल तोंडात। मला तुम्हाला हे आजच शेअर करायचं होतं बरं। इतकं दिवस म्हणजे इतके लोक टॅग करत होते, पण मी अजिबात कुठे स्टोरी नाही लावली। म्हणजे सगळ्या फ्रेंड्सनी सगळ्यांनी लावली, जे ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत किंवा जे नाही, जे फक्त प्रेक्षक म्हणून पण येणार आहेत त्यांनी पण स्टोरी लावली, पण मी नाही लावली। कारण आहे ना, मला व्हिडिओ बनवायचा होता आणि एकदम सरप्राईज करायचं होतं तुम्हाला। पण इथे काही लोक आहेत ना, असे लोक, ते ना नुसते माझं ना प्रत्येक याचा पचका करतात, विचका करतात बुवा। अशी काहीतरी कर ना मन्या, तू काय करतो यार? यांना बघ ना, आधीच सांगून टाकलं माझा प्लॅन। मला एवढा असा दणदणीत काय बनवता नाही आला व्हिडिओ जसा एक्सपेक्ट केला होता। म्हणजे काय फायदा ना, म्हणजे मी एवढं सिक्रेट ठेवलं त्याचा। तू काळजी करू नकोस बोंबले, मी जाऊन त्या गॉसिप गर्लला कॉमेंट करतो। व्हिडिओ येऊ तर दे तिचा, बघ मी कसा जाऊन तिथे कॉमेंट करतो आणि तुझ्या पण व्हिडिओ खाली मी एकदम पॉझिटिव्ह कमेंट करतो की तू खूप भारी आहे, खूप मस्त वाटलं, खूप अंगावर काटा आला, रक्त सळसळलं, उत्साह संचारला, डोळ्यात पाणी आलं, सगळं तू बोलशील ती कॉमेंट करतो। बस तू नाराज नको हो बोंबली। मैंने का दिल तुझ पे आया बोंबली, तेरे लिए चढ़ जाए सूली, तू ही तो उसकी जान है। तुला मी एक सिक्रेट सांगू, तू जेव्हा खोटं बोलते ना तेव्हा सारखे आवंडे गिळतेस असं करून व्हॉइस ओव्हरमध्ये, तेव्हा समजायचं तू कुठली तरी ना मोठी फेकाफेकी करतेस। काय बोलत होती? आता मी मुलींसाठी काहीतरी बनवते खायला, त्यांचं पण घेऊन जायचं आहे, मी खायला बनवते। पण तुझ्या हातात ना, त्या मन्याच्या हातात ना, मुलींच्या पाठीवर कुठे कोणाच्याच हातात कसलीच काही बॅग नव्हती आणि तू जर काही बनवलं असतंस तर त्याचा उल्लेख केल्याशिवाय किंवा ते कॅरी करताना दाखवल्याशिवाय तू गप्प बसली नसतीस। स्वतः तिकडे वडापाव खात होती, एकदा तरी तुझ्या मनात आलं का मुलं आणि आपल्या मन्याने काय खाल्लं असेल नसेल, काय करत असतील? नुसतं आपली गेली तिकडचीच झाली।
तिकडे आपलीच मजा, आपल्या मुली कुठे आहेत, काय करतायत, काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि बाकी तुम्ही नोट केलं का मंडळी, ज्यांचं जेव्हा शूट होत होतं, जेव्हा म्हणजे त्यांना ते कॅप्चर करत होते, तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष, पूर्ण फोकस स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये होता. त्यांचं ह्याच्याकडे लक्ष नव्हतं की कोण आपल्याला शूट करतंय की काय करतंय काय नाही. दे वर गिविंग देअर 100%. व्हाईल हिचं काय चाललेलं, ही तर आपलं कॅमेराकडेच बघत होती. लेजिम खेळतायत, ते समोर जायचं आहे, समोर बघायचं आहे, तरी साईडला बघते. मन्या काका बरोबर घेतोय ना, मला नीट रेकॉर्ड करतोय ना. अगं बोंबले, खोटारडे, तुला कशाशी काही मतलब नव्हता. तू तिथे फक्त स्वतःचं कंटेंट छापायला गेलीस, शाणी कुठची. आणि तुला तसं पण कोणी घेत पण नव्हतं, कोणी तुला मेन्शन पण नाही केलं. एवढी मोठी यूट्यूबर, आम्हाला लोक म्हणतात की ना ही खूप मोठी आहे ना, ही खूप फेमस आहे ना, म्हणून हिला असं करतात, तिला तसं करतात, हिच्या नावावर व्ह्यूज लागतात. अरे हॅट, हिला तर कोण विचारत पण नाही तिथे. एवढं असतं तर हिला टॅग केलं असतं, हिला सांगितलं असतं की प्लीज आम्हाला टॅग कर, तुझ्या थ्रू आम्हाला जरा प्रमोट कर वगैरे. कोणी हिला विचारलं नाही ना, हिचा चॅनलला कोणी मेन्शन केलं ना, हिला कोणी टॅग केलं ना, हिने कोणाला टॅग केलं. हिला तवज्जोच देत नाही कोण. आणि ती आपली इंस्टावाली मैत्रीण जिला बोंबली फॉलो करते, जहा वो जाती है वही ये पीछे चली जाती है, ती पण होती तिथे. तिला पण दाखवलं या लोकांनी प्रॉपर. तीच होती गद्रेताई. हां, तिला दाखवलं, पण हिला नाही, हिला कोणी विचारलं नाही. आणि ती ना आता हिच्याबरोबर मिक्स पण नाही होत, हिच्यापासून लांब लांब राहते. आता हिने कोणतरी नवीन 1-2 लोक गटवलेत तिथे, म्हणजे जास्त ओळख नसेल केली, तेवढ्यापुरती जायची ना मीटिंगला, तेवढ्यापुरती ओळख करून घेतली आहे वाटतं. तर त्यांच्याबरोबर असते. बाकीच्या फ्रेंड्स आता कोण हिच्याबरोबर राहत नाही. सगळ्याजणी आपलं वेगळंच नाचत असतात. ही नाचताना पण एकटीच नाचत होती. त्या मुलींना परकर पोलका उलटा घातला होता का हो, जरा सांगा की ते तसंच होतं. माझ्या माहितीप्रमाणे ते बटन्स मागे असले पाहिजेत, हुकवाला पार्ट जो असतो तो मागे असतो, आणि गळ्याच्या साईडचा थोडा डीप नेक असतो, पुढे थोडं डीप असतं गोलाकार ह्याच्यामध्ये. तर हिने उलटं घातलेलं, पुढून एकदम पॅक बंद आणि मागे थोडासा तो गोलाकार शेप होता जो गळ्याचा असतो. हे पागल औरत. आणि तो ना कोल्हापुरी साज, तो लांब मोत्याचा, तो त्या मुलीला घालायचा होता. ती बोलली पण, आणि तिचं परफेक्ट होतं की हे मोत्याचं छान दिसेल, याच्यामध्ये पिंक कलर पण आहे, तर माझ्या ड्रेसबरोबर मॅचिंग होतं आहे. ते बाबा तुझ्याबरोबर राहून राहून तुझ्या 2 पावलं पुढे गेले आहेत अगं बोंबली. त्या मुली, तिला तुझ्यापेक्षा जास्त चांगला फॅशन सेन्स आहे, ती बरोबर बोलत होती, पण तू काय तिला तो घातला नाहीस. शाणी. लगेच हिला कळलं की हे जास्त चांगलं दिसतंय वाटतं, पण ती मागते, तर मी तिला नाही देणार म्हणून तिला नाही घातला, आणि स्वतः घालून मिरवत होती. तू किती बालिशपणा करतेस. तुझ्याकडे कितीतरी गोष्टी होत्या ना घालायच्या, ते नाही घातलं असतंस तरी तुझं काय एवढं बिघडलं नसतं. दुसरं काहीतरी घालायचं होतं. तिला एखाद्या दिवशी वाटलं तर तिला घालायचं ना, पण देते कसली. कोणाबरोबर पण हिचं ना कॉम्पिटिशन, ही कशावर पण जळू शकते बाबा. 1 नंबरची जळकी बाई आहे. आणि आम्ही एकदा हिला केसाचं काय बोललो, तर ही तर काय त्या मुलींना तर रोजच घेऊन बसायला लागली, आणि कॅमेरा ऑन करून आपल्याला केस विंचरते दाखवते. त्या मोठ्या मुलीचे तर बाप रे, असं वाटतं दिवसातनं एकदाच काय ते केस विंचरते, की ते इतका गुंता होतो, ते नुसतं असं खेचत असते. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा, जरा हळूवारपणाच नाही आहे या बाईच्या अंगात. ही एक वेगळं बाई माणूस, आणि हा एक दुसरा आजकाल प्रकार आला आहे यूट्यूबवर बाई माणसांचा. मराठी शिका रे, जरा मराठी शिका. तुम्ही मराठी व्लॉगर ना. परकर पोलकं घालतात ग, साडी नेसतात, परकर पोलकं नेसते छानपैकी, यांना आता परकर पोलकं नेसते असं म्हणते ही बाई. काय म्हणावं आता. सगळ्यांनी तुम्ही बघितलं का, पिनअप केलं होतं. त्या ब्लाऊजला ना मागून असा पदर घेऊन पूर्ण पाठ कवर करून पिनअप केलं होतं. हीच एक आपली पाठ दाखवत मिरवत होती. हिला तर कसले शौक आहेत माहिती नाही बाबा. मला काय वाटतं, ठीक आहे, ते पण ठीक आहे पाठ दाखवणं म्हणजे, पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो तेव्हा बाकी सगळ्यांनी कसं काय केलं आहे तसं आपण केलं तर मग ते एक संगती वाटते ना त्याच्यामध्ये.
हिचं काहीतरी वेगळंच ऑड मॅन आउट सगळ्याच बाबतीत. आणि सारखं सारखं सांगत होती, हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना सांगा की आपल्या मराठी लोकांना किती प्राऊड फिलिंग आहे, हे खूप प्राऊड फिलिंग आहे आपल्यासाठी. मान्य आहे, पण आम्हाला शेअर करायचं ना, आम्ही त्या मराठी मंडळाचं व्हिडिओ शेअर करू इन्स्टा पेजवरून. तुझं नाही शाणे आली मोठी उल्लू बनवते, आम्हाला उल्लू बनवते की तुझा व्हिडिओ शेअर करायला आम्हाला काही वेळ नाही लागलं. तुझा व्हिडिओ शेअर केला ना तर लोक म्हणतील काय आहे पागलगिरी, कशाला उगाचच ओरडते, इतकी म्हणजे ओव्हर ॲक्टिंग आणि इतकी लाऊड आणि इतकी आरडाओरडा करते ना, उगाचच वेड्यासारखी ओरडत होती, मोठमोठ्याने बोलत होती. आणि तो झेंडा काय म्हणजे त्याला नाचवत होती. ते झेंडा नाचवायची पण एक पद्धत असते, नुसतं हातात आलंय म्हणून असं 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 करून काय पण त्याला घेऊन नाचायला लागली बावळट कुठची. तुम्ही बघितलं का मंडळी, त्या दिवशी ती वेलाला घेऊन शाळेतनं येत होती ना, तेव्हा बोलता बोलता तिने आपल्या मन्याचा एकेरी उल्लेख केला. मन्या आता येईल बोलली ती. मन्या ऐकतोयस ना, बहुतेक असंच बोलत असेल, आपल्याला उगाचच दाखवायला असं दाखवते. ती कॅलमॉम अवजावो करते ना, म्हणून ही पण सेम सेम कॉपी, म्हणजे कॉपी एकदम डिट्टो. बाबा त्या मन्याची ना मला पोटाची शक्तीचा मला काय अंदाजा येत नाही. म्हणजे असं वाटतं की बाबा त्याचं ना सॉलिड म्हणजे गट पॉवर एकदम सॉलिड असणार, जो हिने केलेलं सगळं जेवण पचवतो. बापरे काय हॉरिबल जेवण बनवते ती. आणि त्याच्यामध्ये तिने काय ते पांढरी मेथी बनवते, सगळंच एकदम रस्सेदार, सगळ्याचं असं एकदम पाणी पाणी करते. अगं बोंबले, कधी कधी थपथपीत गोष्टी पण करायच्या असतात ग. ते काय ते पॉटॅटोचं केलं तू, पॉटॅटो, तर ते पॉटॅटोला दमच दिला नाही आणि सारखी सारखी मसाला दम बोलत असते. मग त्याला दम द्यायचा होता ना, मग झालं असतं ते. आणि ते थोडंसं असं थिक ग्रेव्ही असते ग, सेमी ग्रेव्ही टाईप. हे काय आहे, सगळ्याचा पातळ रस्सा करून टाकते. कोणाला पुरवायचं आहे तुला? हां, पुरवण्यावरून आठवलं की हो खरंच ही ना अशा पुरवणीच्याच गोष्टी करते. कारण का हिच्याकडे आमटी वगैरे असा काही प्रकार नसतो, भाजी पण तीच आणि भातावर पण तेच. त्याच्यामुळे ना मोस्टली ही असं रस्सेच करते, म्हणजे अक्षरशः त्याचं पाणीच करून ठेवते की भातावर पण घ्यायला बरं. व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. पण ते काय पण होतं ना, ते काही बरोबर नव्हता. म्हणजे एवढं पाणी पाणी नसतं करायचं ते, आणि त्याच्यामध्ये दम काहीच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट वॉज नॉर्मल बटाट्याचा रस्सा, पंजाबी स्टाईल लिटल बिट, किंवा नॉर्दर्न स्टाईल असं आपण बोलू शकतो. किती बटाटे खाते ग, आता ती वांगी सोडली, आता बटाट्याच्याच मागे लागली. नुसते बटाटे भरले तुझ्या डोक्यात, ते काढून काढून खातेस का? आणि ते काय ते मेथीचं बनवत असते, पांढरं काहीतरी रस्सा असतो, त्याच्यामध्ये मेथी टाकते. आता त्याला मेथी मटर मलाई असं काहीतरी असेल, तर मटर तर नसतात. आणि मलाई म्हटलं तर ते मलाईसारखं असं थिक नसतं. दुधात टाकतेस का गं मेथी? या बाईचा काहीच भरोसा नाही, काहीच नाही. लास्ट टाईम ते टाकोजमध्ये कच्चं स्टफिंग भरलं आणि ते मन्याने छान छान म्हणत खाल्लं ना, त्याच्यानंतर मला ना मन्याच्या रिव्ह्यूवरचा, एक्सपर्ट रिव्ह्यूवरचा विश्वासच उडाला आहे बाबा. आणि त्याच्या पचनशक्तीवरचा विश्वास माझा वाढला आहे. म्हणजे सॉलिडच पचनशक्ती आहे त्याच्याकडे, जो हे असं काही पचवू शकतो, तो काही पचवू शकतो. म्हणजे हिचं खोटं पण खूप पचवतो ना, इतकं काय काय असतं पोटामध्ये. बापरे मन्या, हॅट्स ऑफ टू यू. मुलींच्या केसाचं पण जास्तच मनावर घेतलं आहे. सारखी आपली मुलीला बोलत असते, केस मागे कर, केस मागे कर. अगं त्यांना नीट व्यवस्थित क्लिप्स वगैरे लाव, त्यांच्याशी व्यवस्थित केसाची हेअरस्टाईल कर, काहीतरी कर, म्हणजे ते व्यवस्थित मॅनेज राहतील ना. नुसतं केस मागे कर बोलून काय होणार आहे का? तू उलट ऑब्व्हियस करते की त्यांचे केस असे पिंजारलेले असतात आणि ते अव्यवस्थित वाटत आहेत म्हणून. आणि जेव्हा आपण साईड स्क्रीनवर काहीतरी दाखवतो ना, ती स्क्रीन तू पूर्ण दाखवत जा बाई. तिथे बाजूला पॉज होऊन बसू नको. पॉज पण अशी होते की अशी कुठे असेल तिथेच अशी अडकून जाते, मशेरीवाले दात दाखवत. कधी कधी तोंड आव असून तशीच तिकडे चटकले. असं वाटतं की काय झालं बाबा हिला, का अडकली? ओ बोंबल काकू आत ना, असं वाटतं विचारावं. आणि तिला कोणीतरी म्हणे काहीतरी लेटर वगैरे, काय व्हॉइस नोट पाठवलं होतं मागे, लेटर पाठवलेलं कविता करून, तेव्हा सगळ्यांना कविता येत होत्या ना, म्हणून हिला पण आले होते. आणि आता कोणीतरी हिला व्हॉइस नोट पाठवलं, तर मला काही कळलंच नाही त्याच्यामध्ये एवढं रडण्यासारखं काय होतं.
आणि प्राऊड फिलिंग तर त्या मंडळाचं वाटलं पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांचंच वाटलं पाहिजे. हिचं तारीफ करण्यासारखं काय आहे? ही तर कंटेंट मास्टरच आहे, ही तर कुठे पण जाईल, हे तर काहीच नाही आहे. याच्यापेक्षा भल्ले भल्ले पराक्रम केले तिने कंटेंटसाठी. तेव्हा नाही आलं का तुम्हाला रडायला? ओह ओके ओके, आत्ता मला कळलं, सूत्रों से पता चला है. आत्ता म्हणजे पॉडकास्ट संपता संपता मला कळलं की ती व्हाईट मेथी नाही आहे, ती ताकातली मेथी आहे. अच्छा अच्छा, ओके ओके. ते आपण ताकातलं चाकवत असं ती भाजी वगैरे मी खाल्ली आहे, चांगली लागते. पण हिची आयडिया वेगळी आहे. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना तेच, एकच असं काहीतरी रस्सा करायचा, म्हणून ही सुक्या भाज्या करतच नाही. नाहीतर मेथीची सुकी भाजी पण अप्रतिम लागते. ह्याच्यावरून हेही कळतं की हिला काय कशाबरोबर करावं ह्याचा सेन्स नाही आहे. ऑलरेडी तो बटाट्याचा रस्सा, काय ते दम आलू काय ते व्हॉट्सो एव्हर बनवलं होतं ते रस्साच होता ना, मग त्याच्याबरोबर दुसरं रस्सा कशाला, पातळ कशाला करायचं? मग त्या दिवशी तरी चांगलं काहीतरी वेगळी सुकी भाजी करायची होती, मेथीची डाळ घालून किंवा काहीतरी, बहुतेक 2 वेळचं असेल, संध्याकाळी ते आणि दुपारी हे. असो, आपल्याला काय करायचं आहे? आपलं काम फक्त गॉसिप करायचं आहे. बाकी त्यांना खायचं आहे ते खाऊ देत, राहायचं आहे ते राहू देत. फक्त एक ध्यानात ठेवायचं, माझ्याशी नीट बोलायचं. याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.